डान्स बारवर बंदी व्हावी अशी मागणी दिवंगत आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी केलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये हरल्यावर सुधारित विधेयक बनलं अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। या सरकारने कोर्टात केस हारल्यानंतर हे विधेयक आणलं। जर हे विधेयक आधी मागच्या अधिवेशनामध्ये आणलं असतं तर आज आपण केस हारलो नसतो। आज संपूर्ण डान्स बार बंदी झाली असती आणि हे अतिशय लेट विधेयक आणलंय। कुठेतरी हे डान्स बारला एक प्रकारे खरं तर मुबलकता दिल्यासारखी आहे आणि एकीकडनं डान्स बार बंदीला आमचा विरोध आहे अशा पद्धतीनं सांगितलं जातं आणि एकीकडे अशा पद्धतीची दिरंगाई केली जाते। नक्की यात काय सरकारचा हेतू आहे मला माहीत नाही, पण माझी आजही मागणी आहे। आम्ही राज्यपालांना सुद्धा निवेदन दिलं होतं की या अधिवेशनामध्ये त्या पद्धतीचा कायदा करून ही डान्स बार बंदी करण्यात यावी, जेणेकरून आम्ही आर पाटील फाउंडेशनतर्फे सुद्धा पर्सनल सलमान खुर्शीद सारखे सिनियर काउन्सिलर दिलेले आहेत आणि येत्या 18 एप्रिलला त्याची तारीख होईल, 18-19 एप्रिलला। त्या दरम्यान होत असताना आमची अशीच इच्छा आहे की डान्स बार पूर्ण बंद झाले पाहिजेत।